Hello student, I am Miss S.N. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. Today we are discussing the paper number 2nd. The paper number 2nd is entitled as Recent Trends in Human Resource Management. तर आपण करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ओके या कोर्सचा स्टडी करीत आहोत. त्यामधील जो पेपर नंबर 2 आहे त्या पेपर 2चा स्टडी आपण या ठिकाणी करतो आहे. त्या पेपर नंबर 2चे टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. या पेपर नंबर 2मध्ये जो तुमचा सिलेबस आहे ओके त्यामध्ये 4 युनिट्स आहेत. त्या 4 युनिट्सचा स्टडी तुम्ही 1 बाय 1 करणार आहात. तर पेपर नंबर 2चा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये टॅलेंट मॅनेजमेंट ही एक कन्सेप्ट आहे. तर टॅलेंट मॅनेजमेंट कशा पद्धतीने केली जाते, त्यासाठी कोणत्या स्ट्रॅटजीचा वापर केला जातो, त्याचे मॉडेल्स कोणकोणते आहेत, याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय टॅलेंट मॅनेजमेंट. टॅलेंट मॅनेजमेंट इन ह्युमन रिसोर्स. ओके, आपण जे काय टॅलेंट मॅनेजमेंट आहे ते ह्युमन रिसोर्स यांचे कशा पद्धतीने केले जाते त्याचा स्टडी आज आपण या ठिकाणी करणार आहोत. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट असते. मग त्या टॅलेंटचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येणे आवश्यक आहे. मग तेच व्यवस्थापन या ठिकाणी कशा पद्धतीने केले जाते. बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडे जे काही टॅलेंट आहे त्याचे व्यवस्थापन हे कशा पद्धतीने केले जाते याचा स्टडी आपण आज या ठिकाणी करणार आहोत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय टॅलेंट मॅनेजमेंट. The talent management naturally encompasses many of the responsibilities of HR. Okay, talent management naturally encompasses many of the responsibilities of human resource. All the same, it is not enough to expect that just because you have an human resource department, you are managing talent. You need to have a talent management strategy in place designed just for your company to gain optimal result. टॅलेंट मॅनेजमेंट हे नॅचरली ह्युमन रिसोर्सची एक काय आहे जबाबदारी आहे. ऑल दी सेम इट इज नॉट इनफ टू एक्सपेक्ट दॅट जस्ट बिकॉज यू हॅव ॲन ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट. यू आर मॅनेजिंग टॅलेंट. ओके, असे जे काही टॅलेंट आहेत ह्युमन रिसोर्सकडे त्या ह्युमन रिसोर्सकडे असणाऱ्या टॅलेंटचे योग्य त्या प्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्या टॅलेंटचा योग्य ठिकाणी यूज करणे आवश्यक आहे. मग याच्यासाठीच या ऑर्गनायझेशनमध्ये या ह्युमन रिसोर्सचे ओके जे काही टॅलेंट आहे त्यांचं मॅनेजमेंट करण्याचे त्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. यू नीड टू हॅव अन टॅलेंट मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी इन प्लेस डिझाईन जस्ट फॉर युअर कंपनी. मग कंपनीमध्ये असे जे काही टॅलेंट आहे त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी निरनिराळ्या स्ट्रॅटर्जीचा यूज त्या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यामधून ऑप्टिमल गेन मिळवला जातो. त्या ठिकाणी ऑप्टिमल गेन मिळवला जातो आणि त्याच्यामधून जे काही टॅलेंट आहे एम्प्लॉयचे ह्युमन रिसोर्सचे त्याचा वापर त्या कंपनीसाठी केला जातो. द इम्पॉर्टन्सी ऑफ टॅलेंट मॅनेजमेंट. मग या ठिकाणी आपण आता टॅलेंट मॅनेजमेंटची इम्पॉर्टन्सी काय आहे त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. द सिम्पल आन्सर इज बिकॉज इट कॅपिटलायझेस ऑन एम्प्लॉईज आर्ग्युबली द मोस्ट इम्पॉर्टंट असेट ऑफ युअर कंपनी. ओके, त्या कंपनीची महत्त्वाची असेट त्याची मालमत्ता कोण असते तर त्या ह्याच्यामध्ये असणारी कंपनीमध्ये असणारा ह्युमन रिसोर्स हा त्या कंपनीचं काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट असेट आहे. टॅलेंट मॅनेजमेंट हेल्प्स यू मॅक्सिमाइज द व्हॅल्यू ऑफ एम्प्लॉईज.
मग या टॅलेंट मॅनेजमेंटची हेल्प त्या ठिकाणी कशा पद्धतीने होते? हे टॅलेंट मॅनेजमेंट त्या कंपनीमध्ये कशा पद्धतीने मदत करते? तर टॅलेंट मॅनेजमेंट हेल्प्स यू मॅक्सिमाइज द व्हॅल्यू ऑफ एम्प्लॉईज. टॅलेंट मॅनेजमेंट काय करते? तर जे काय एम्प्लॉयची व्हॅल्यू आहे, ओके, एम्प्लॉयची व्हॅल्यू मॅक्सिमाइज करण्यासाठी या टॅलेंट मॅनेजमेंटची हेल्प त्या ठिकाणी होत असते. मग एम्प्लॉयची व्हॅल्यू मॅक्सिमाइज करणे म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही टॅलेंट असते. मग त्या टॅलेंटचा वापर त्या कंपनीमधील जे काही त्यांचे गोल्स आहेत, जे ऑब्जेक्टिव्ज आहेत, हे अचीव करण्यासाठी अशा ह्युमन रिसोर्सचं जे काही टॅलेंट आहे त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यामधून ओके त्या एम्प्लॉयची काय केली जाते? व्हॅल्यू मॅक्सिमाइज केली जाते, इन्क्रीज केली जाते आणि अशी व्हॅल्यू मॅक्सिमाइज करण्यासाठी हे टॅलेंट मॅनेजमेंट काय करते? या ठिकाणी हेल्प करीत असते. The abilities to attract and retain talent, in addition to having an effective talent management program, support organizational outperformance. Okay, the abilities to attract and retain talent, in addition to having an effective talent management program. तर जे काही टॅलेंट आहे ते टॅलेंट जाणून घेण्यासाठी, त्या एम्प्लॉयची ॲबिलिटी जाणून घेण्यासाठी काय केले पाहिजे? वेगवेगळे टॅलेंट मॅनेजमेंटचे प्रोग्राम त्या ऑर्गनायझेशनमध्ये ऑर्गनाईज केले पाहिजे आणि त्याच्यामधून ओके त्या प्रोग्राममधून त्या एम्प्लॉयचे जे काही टॅलेंट आहे, त्यांच्याकडे जे असणारे कौशल्य आहे ते जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि आणखीन चांगल्या पद्धतीने त्यांचं जे काही टॅलेंट आहे ते कसे इम्प्रूव्ह होईल यासाठी असे अनेक टॅलेंट मॅनेजमेंटचे प्रोग्राम त्या ठिकाणी त्या ऑर्गनायझेशनमध्ये ऑर्गनाईज करणे आवश्यक आहेत. तर अशा प्रकारे या टॅलेंट मॅनेजमेंटची इम्पॉर्टन्स ही त्या ऑर्गनायझेशनला, त्या कंपनीला असते. मग या टॅलेंट मॅनेजमेंटचे काही मॉडेल्स आहेत. ओके, त्या टॅलेंट मॅनेजमेंटचे काही मॉडेल्स आहेत. तर ते मॉडेल्स कोणते आहेत त्याचा स्टडी आपण आता या ठिकाणी करणार आहोत. तर ऑप्टिमल वर्कफोर्स याच्यामध्ये काय केले जाते? तर प्लॅनिंग, अट्रॅक्टिंग, डेव्हलपिंग, रिटेनिंग अँड ट्रान्झिशनिंग. तर याचं ऑप्टिमल वर्कफोर्स म्हणजे प्लॅनिंग कशा पद्धतीने केली जाते? तर अंडरस्टँड बिझनेस स्ट्रॅटर्जी अँड मेजरमेंट, इव्हॅल्युशन, वर्कफोर्स प्लॅन यांचे प्लॅनिंग या ठिकाणी केले जाते. त्यानंतर काय केले जाते? तर अट्रॅक्टिंग, मार्केटिंग, एम्प्लॉई व्हॅल्यू प्रोपोजिशन, टॅलेंट ॲक्विजिशन अँड फ्री लॅन्सर्स, कन्सल्टंट्स हे अट्रॅक्टिंगमध्ये केले जाते. त्यानंतर आहे डेव्हलपिंग. डेव्हलपिंगमध्ये कोणत्या गोष्टी डेव्हलप केल्या जातात? तर ऑन बोर्डिंग, परफॉर्मन्स अप्रायझल, मॅनेजमेंट, लर्निंग अँड डेव्हलपमेंट, करिअर पाथवेज अँड कॅपेबिलिटी फ्रेमवर्क्स हे डेव्हलपिंगच्या माध्यमातून केले जाते. त्यानंतर आहे रिटेनिंग. मग रिटेनिंगमध्ये काय केले जाते? तर कल्चर अँड रेम्युनरेशन स्ट्रॅटर्जी ठरवली जाते. नंतर आहे ट्रान्झिशनिंग. तर ट्रान्झिशनिंगमध्ये कशा प्रकारे हे टॅलेंट मॅनेजमेंट मॉडेल काम करते? तर सक्सेशन प्लॅनिंग, इंटरनल मोबॅलिटी, रिटायरमेंट, नॉलेज मॅनेजमेंट अँड एक्झिट इंटरव्ह्यू हे सर्व काय आहे? या टॅलेंट मॅनेजमेंटचे मॉडेल आहे. तर हे मॉडेल कशा पद्धतीने काम करते? त्यांचं या टॅलेंट मॅनेजमेंटमध्ये काम काय आहे? या मॉडेलचा कशा प्रकारे वापर त्या ऑर्गनायझेशनमध्ये केला जातो याचा स्टडी आज आपण या ठिकाणी करत आहोत. Whereas there is no standardized model for talent management. ओके, हे जे काही टॅलेंट मॅनेजमेंट आहे त्याचे कोणत्याही प्रकारचे स्टँडर्डाइज असे मॉडेल ठरलेले नाही आहे. Some human resource professionals have proposed excellent models that any company can use. मग हे ह्युमन रिसोर्स प्रोफेशनल्स काय करतात? त्या कंपनीमध्ये असे एक्सलंट मॉडेल्स यूज करण्याचं या ठिकाणी
ते यूज करण्याचं या ठिकाणी काय करतात, काम करीत असतात. हाऊएव्हर यू चूज टू डेव्हलप युअर मॉडेल, इट मस्ट इन्क्लूड दी फॉलोइंग. मग असं जे काही टॅलेंट मॅनेजमेंटचे जे काही मॉडेल आहे, ओके, ते योग्य प्रकारे चूज केले जाते आणि त्याचे डेव्हलपमेंट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. मग असे ते जे काही मॉडेल आहे ते डेव्हलप करायचे असतील तर त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश या ठिकाणी होत असतो. नाव लेट्स सी. ओके, या मॉडेल्समध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड्स आहेत, तर यामध्ये प्लॅनिंग, अट्रॅक्टिंग, डेव्हलपिंग, रिटेनिंग अँड ट्रान्झिशनिंग यांचा समावेश या टॅलेंट मॅनेजमेंटचे जे काही मॉडेल आहे त्याच्यामध्ये होत असतो. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय प्लॅनिंग. प्लॅनिंग अलाइन्स युअर टॅलेंट मॅनेजमेंट मॉडेल in line with the overall goals of your organization. Planning aligns your talent management model in line with the overall goals of your organization. Only with the correct planning can you ensure that you seek talent with the right skills and experience. In addition, it assesses current employees to see what is working well for the company. If employees with certain characteristics tend to stay at the organization for longer, you should plan to hire more workers like them. तर या टॅलेंट मॅनेजमेंटमध्ये जे काही मॉडेल आहे त्या मॉडेलमध्ये प्लॅनिंग हे समाविष्ट आहे. मग या प्लॅनिंगच्या आधारे त्या टॅलेंट मॅनेजमेंट मॉडेलचे कशा पद्धतीने काम केले जाते, तर प्लॅनिंग अलायन्स युअर टॅलेंट. हे प्लॅनिंग काय करते, जे काही टॅलेंट मॅनेजमेंटचे जे काही मॉडेल आहे ते योग्य त्या प्रकारे ओके त्या ऑर्गनायझेशनची गोल्स जे काय आहे ते अचीव करण्यासाठी याची मदत होत असते. ओनली विथ द करेक्ट प्लॅनिंग. ओके, फक्त जर असे प्लॅनिंग जे काही करणार आहे ते करेक्ट असतील, ते अचूक असतील, तर काय होणार आहे, you ensure that you seek talent with the right skill आणि एक्सपिरियन्स. ओके, जर करेक्ट प्लॅनिंग असेल तर काय होईल, जे काही राईट स्किल आहे, जे काही एक्सपिरियन्स आहे, त्यांचं जे काही टॅलेंट आहे त्याची हेल्प त्या ऑर्गनायझेशनची जे काही गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी याची हेल्प या ठिकाणी होत असते. त्याचबरोबर इन ॲडिशन इट असेसी करंट एम्प्लॉईज. ओके, याच्यामुळे काय होते, या टॅलेंट मॅनेजमेंटच्या मॉडेल्समुळे काय होते, तर या टॅलेंटचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यामुळे जो काही करंट एम्प्लॉई आहे त्यांचे योग्य त्या प्रकारे असेसमेंट या ठिकाणी करता येते. इज वर्किंग वेल फॉर दी कंपनी. जे त्या कंपनीमध्ये काम करतात मग त्यांच्याकडे जे काही टॅलेंट आहे त्याच्यानुसार त्यांचे योग्य त्या प्रकारे असेसमेंट या ठिकाणी करता येते. If employees with certain characteristics tend to stay at the organization for longer. जर असा जो काय एम्प्लॉई आहे, जो काय वर्कर आहे, असे निश्चित कॅरेक्टरिस्टिक्सनुसार ओके असे वैशिष्ट्यानुसार जर तो ऑर्गनायझेशनमध्ये लॉंग पिरियडसाठी थांबत असेल, त्या ठिकाणी काम करत असेल, तर काय होणार आहे, यू शूड प्लॅन टू हायर मोर वर्कर्स लाईक देम. तर अशा प्रकारे या टॅलेंट मॅनेजमेंटचे जे काही मॉडेल आहे त्याच्यामध्ये हे प्लॅनिंग अशा प्रकारची हेल्प या ऑर्गनायझेशनला होत असते. त्यानंतर या टॅलेंट मॅनेजमेंटमधील जे काही सेकंड मॉडेल आहे ते आहे अट्रॅक्टिंग. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय अट्रॅक्टिंग. इट इज नॉट ऑलवेज अ सिम्पल ॲज व्हेन यू पर्सन लिव्ज. ओके, इट इज नॉट ऑलवेज ॲज सिम्पल ॲज व्हेन वन पर्सन लिव्ज द कंपनी. You start a search for someone else to fill the role. ओके, काय होतं, अनेक वेळा काय जे काय पर्सन्स आहेत कंपनीमधील ते काय घेतात, लिव्ह घेतात. मग त्यावेळेस त्यांच्या ठिकाणी ओके रोल प्ले करण्यासाठी त्या कंपनीला काय करावे लागते, दुसरा एम्प्लॉई सर्च करावा लागतो. युअर नीड्स मे चेंज और एम्प्लॉईज मे टेक ऑन रिस्पॉन्सिबिलिटीज. मग त्या ठिकाणी काय होते, जो काही वर्कर येणार आहे त्या ठिकाणी तो चेंज होतो, तो एम्प्लॉय त्या ठिकाणी चेंज होतो आणि त्याचबरोबर नवीन जबाबदारी त्या ठिकाणी त्या एम्प्लॉयला या दिली जाते. टॅलेंट मॅनेजमेंट इन्शुअर्स दॅट यू ऑलवेज हॅव सफिशियंट स्टाफ टू कॅरी आउट ऑल युअर ऑपरेशन्स अँड प्रिव्हेंट हेवी वर्कलोड्स दॅट कुड कॉज डिमोटिवेशन.
मग हे टॅलेंट मॅनेजमेंट काय करते, तर जे काही वर्कर्स आहेत, ओके, त्यांच्याकडे वर्कलोड किती आहे, त्यांचं स्टाफ, ओके, सफिशियंट स्टाफ आहे की नाहीत, त्या ऑर्गनायझेशनमध्ये योग्य त्या प्रकारे ऑपरेशन्स, ओके, केले जातात की नाही, त्यांच्याकडचे हॅवी वर्कलोड्स असतील तर ते प्रिव्हेंट करण्याचे काम हे टॅलेंट मॅनेजमेंट करत असते. आणि त्याच्यामधून, ओके, जर हेवी वर्कलोड असेल तर काय होणार आहे, तो एम्प्लॉई डिमोटिवेशन होणार आहे. म्हणून असं डिमोटिवेशन न होण्यासाठी हे टॅलेंट मॅनेजमेंट योग्य त्या प्रकारे काय करीत असते, त्या एम्प्लॉईचे त्यांच्या स्किल्सनुसार व्यवस्थापन यांचे या ठिकाणी करते. The right strategy will attract just the kind of workers you want at your business. ओके, जर टॅलेंट मॅनेजमेंटची जी काही स्ट्रॅटर्जी आहे त्याचा योग्य त्या प्रकारे वापर केला तर काय होणार आहे, त्या बिझनेसकडे, ओके, ते वर्कर्स काय होणार आहेत, ॲट्रॅक्ट होणार आहेत. सच हायर्स विल बी ड्रायव्हन स्किल अँड सिकिंग टू ॲडव्हान्स विदिन दी कंपनी. Attracting talent is all about branding your company as an employer. तर ॲट्रॅक्टिंग टॅलेंटमुळे काय होते, जे काही कंपनी आहे त्या कंपनीचे एम्प्लॉय आहेत ते त्या ठिकाणी काय होतात, ॲट्रॅक्ट होत असतात. यू विल नीड टू फाइंड वेज टू इन्क्रीज विजिबिलिटी इन वेज दॅट अलो यू प्रेझेंट कंपनी ॲज अ बेस्ट प्लेस टू वर्क. तर ॲट्रॅक्टिंगमुळे काय होते, जी काही कंपनी आहे त्या कंपनीमध्ये जर एखादा एम्प्लॉई हा लीव घेत असेल तर त्या ठिकाणी नवीन एम्प्लॉय शोधणे आवश्यक आहे. मग असा नवीन एम्प्लॉई सर्च केला जातो आणि त्या एम्प्लॉईने त्या कंपनीकडे ॲट्रॅक्ट व्हावे यासाठी हे टॅलेंट मॅनेजमेंट योग्य त्या प्रकारे त्यांचं जे काही वर्कलोड आहे, ओके, वर्कलोडचे योग्य त्या प्रकारे काय करीत असते, मॅनेजमेंट करीत असते. त्याचबरोबर त्यांना डिमोटिवेशन न करता जास्तीत जास्त ते मोटिवेट कशा पद्धतीने होईल याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन या ठिकाणी केले जाते. त्यानंतर या टॅलेंट मॅनेजमेंटमधील थर्ड एलिमेंट आहे डेव्हलपिंग. ओके, तर डेव्हलपिंगमध्ये कशा प्रकारे व्यवस्थापन केले जाते, तर द डेव्हलपमेंट पार्ट ऑफ द मॉडेल इन्व्हॉल्व्स टेकिंग स्टेप्स टू हेल्प टॅलेंट ग्रो विदिन द कंपनी. तर डेव्हलपमेंट हे काय आहे, जे काही टॅलेंट मॅनेजमेंट आहे, ओके, हे या टॅलेंट मॅनेजमेंटचे एक मॉडेल आहे आणि या मॉडेल्समध्ये अनेक गोष्टी इन्व्हॉल्व्स आहेत. मग याच्यामध्ये, ओके, दी डेव्हलपमेंट पार्ट ऑफ दी मॉडेल इन्व्हॉल्व्स टेकिंग स्टेप्स टू हेल्प टॅलेंट ग्रो विदिन द कंपनी. त्या कंपनीमध्ये जे एम्प्लॉय आहेत त्यांचे टॅलेंट ग्रो करण्यासाठी याच्यामध्ये या डेव्हलपमेंटमध्ये काय केले जातात, या डेव्हलपमेंट मॉडेलमध्ये वेगवेगळ्या स्टेप्सचा वापर करून त्या कंपनीमधील जे काही टॅलेंट आहे ते ग्रो करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. इट शुड बी अलाइन विथ द एम्प्लॉई डेव्हलपमेंट प्लॅन अँड इन्क्लूड्स आयडेंटिफाईंग रोल्स where particular employees could move to in the future, as well as considering how to expand worker skills and knowledge to fulfill new challenges facing your organization. मग या डेव्हलपमेंट, ओके, या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड आहेत. त्याच्यामध्ये फर्स्टली काय केले जाते, तर जे काही रोल आहे त्या एम्प्लॉयचा जो रोल, पर्टिक्युलर एम्प्लॉयचा जो रोल आहे तो आयडेंटिफाय केले जाते. त्याच्यानंतर, ओके, फ्युचरकडे मूव केले जाते आणि जो काही वर्कर आहे, ओके, त्या वर्करचे योग्य त्या प्रकारे जो काही स्किल्स, नॉलेज हे असतील ते एक्सपांड करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि न्यू चॅलेंज फेसिंग युअर ऑर्गनायझेशन, आणि ऑर्गनायझेशनचे जे काही नवीन चॅलेंजेस असतील तर त्याला हा एम्प्लॉई कशा प्रकारे फेस करू शकतो यासाठी त्याचे स्किल्स, त्याचे नॉलेज याच्यामध्ये एक्सपांड करून त्याच्यामधून त्या एम्प्लॉयची काय केली जाते, डेव्हलपमेंट केली जाते. आणि त्याच्यामधून हे टॅलेंट मॅनेजमेंट अशा मॉडेलचा वापर करून त्या एम्प्लॉयचे योग्य त्या प्रकारे टॅलेंट त्याचे व्यवस्थापन करण्याचे काम या ठिकाणी करीत असते. टॅलेंट मॅनेजमेंट ऑल्सो लुक्स at what will keep employees at your company. Okay, talent management also looks at what will keep employees at your company. तर जी काही कंपनी आहे त्यामध्ये जो एम्प्लॉई आहे तो काय काय करू शकतो हे
हे सर्व पाहण्याचे काम हे टॅलेंट मॅनेजमेंट करीत असते. अँड विलिंग टू गो द एक्स्ट्रा माईल, इट इज नेसेसरी टू प्रोव्हाइड एम्प्लॉईज विथ व्हॅल्यू. याच्यामध्ये जो काय एम्प्लॉय आहे त्याला त्याची व्हॅल्यू प्रोव्हाइड करणे गरजेचे असते. मोटिवेशन ऑल्सो रिक्वायर्स द करेक्ट onboarding to give new hires a great impression of your company from the very beginning. This will increase the chance that they stay with the company and work hard. मग या कंपनीमध्ये एम्प्लॉयने अट्रॅक्ट व्हावे, त्यांनी त्या कंपनीमध्ये योग्य प्रकारे काम करावे यासाठी त्यांना मोटिवेट केले जाते. त्याचबरोबर त्यांना अनेक प्रकारचे चान्स दिले जातात की त्यांनी कंपनीमध्ये वर्क हार्ड करून योग्य त्या प्रकारे काय केले पाहिजे, त्यांचे जे काही स्किल्स आहेत, जे काही नॉलेज आहे त्यांचा वापर करून त्या कंपनीचे जे काही गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी मदत केली पाहिजे. आणि ही कंपनी काय करते, ग्रेट इम्प्रेशन त्या एम्प्लॉयवरती पाडण्याचा प्रयत्न करीत असते. अशा प्रकारे टॅलेंट मॅनेजमेंटमध्ये त्या एम्प्लॉयची डेव्हलपमेंट करून हे टॅलेंट मॅनेजमेंट त्यांचे या ठिकाणी व्यवस्थापन योग्य त्या प्रकारे करता येते. त्यानंतर या टॅलेंट मॅनेजमेंट मॉडेल्समधील आणखीन एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे रिटेनिंग. तर रिटेनिंगमध्ये काय केले जाते, तर अनदर पर्पज ऑफ टॅलेंट मॅनेजमेंट इज टू कीप पीपल ॲट युअर कंपनी फॉर लॉंगर. यामध्ये काय केले जाते, जी काय कंपनी आहे त्या कंपनीमध्ये जे एम्प्लॉय आहेत, जे पीपल्स आहेत ते कंपनीमध्ये लाँग टाईमपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी हे टॅलेंट मॅनेजमेंट या ठिकाणी मदत करीत असते. हा त्यांचा या ठिकाणी हेतू असतो. एम्प्लॉईज नीड टू कंटिन्यू फीलिंग दॅट द कंपनी इज एन्जॉयबल. मग जे काय एम्प्लॉय आहेत त्यांना असे फील करून दिले जाते की जी कंपनी आहे ती तुमचीच आहे, यामुळे तुम्ही आनंदाने या ठिकाणी काम करू शकता. मिनिंगफुल प्लेस टू वर्क, हे एक चांगल्या अर्थाने हे काम तुम्ही करू शकता, हे मिनिंगफुल प्लेस आहे. थ्रू ट्रेनिंग दी अदर टाइप्स फॉर एंगेजमेंट, एम्प्लॉईज हॅव द चान्स टू क्रिएट अ करिअर विदाउट लिव्हिंग द कंपनी. आणि हे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग दिले जाते, त्यांना वेगवेगळ्या टाईप्सने या ठिकाणी एंगेज करून ठेवले जाते. आणि त्याचबरोबर त्यांच्या करिअर योग्य त्या प्रकारे बनवण्यासाठी त्यांना वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केले जातात, त्यांना वेगवेगळे चान्सेस दिले जातात आणि ते कंपनीमध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीने काम करू शकतील याच्यावर भर दिली जाते. यू मे अचीव दिस बाय फोकसिंग ऑन कम्पेन्सेशन, मॉनिटरी अँड अदरवाईज ॲज वेल ॲज कंपनी कल्चर. आणि त्याचबरोबर जर ते एम्प्लॉय आहेत ज्यांच्याकडे जास्त टॅलेंट आहे त्यांना टिकवून ठेवण्यासाठी कंपनी काय करते, त्यांना जे कम्पेन्सेशन दिले जाते त्या कम्पेन्सेशनकडे फोकस करण्यासाठी काय केले जाते, कम्पेन्सेशनकडे फोकस केले जाते. आणि ते जे काही वर्कर्स आहेत त्यांनी या कंपनीमध्ये काम करायसाठी त्यांना भाग पाडले जाते. त्यानंतर या टॅलेंट मॅनेजमेंट मॉडेलमधील आणखीन एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे ट्रान्झिशनिंग. तर आफ्टर हायरिंग अँड डेव्हलपिंग देअर स्किल्स यू नीड टू प्लॅन फॉर एम्प्लॉईज ट्रान्झिशन्स. पहिल्यांदा काय केले, योग्य त्या प्रकारे प्लॅनिंग केले. त्यानंतर त्या एम्प्लॉईज अट्रॅक्ट करण्याचं काम केले. अट्रॅक्ट केल्यानंतर ते एम्प्लॉय जे काय आहे त्यांचे काय स्किल्स आहे, ज्यांचे काय नॉलेज आहे ते डेव्हलप करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि हे डेव्हलप केल्यानंतर त्यांचे हायर केल्यानंतर महत्त्वाचे काम म्हणजे काय, तर जो काय एम्प्लॉय आहे त्या एम्प्लॉयला एम्प्लॉयचे ट्रान्झिशन्स करण्याचे काम, त्याचे प्लॅन करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि हे अत्यंत गरजेचे आहे. Your aim at this stage is to keep their knowledge within the company. This is called knowledge management. तर नॉलेज मॅनेजमेंट कशाला म्हटले जाते, तर युअर एम, तुमची जे काही एम आहे, जी काही तुमची महत्त्वाकांक्षा आहे ती या स्टेजला कीप करून ठेवणे अँड देअर नॉलेज विदिन द कंपनी. आणि त्यांचं जे काही नॉलेज आहे ते कंपनीसाठी त्याचा वापर करणे, यालाच नॉलेज मॅनेजमेंट असे म्हटले जाते. You need to have a plan in place to promote employees or move them to another role. या ठिकाणी जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना प्रोमोट करण्याचे काम, मग असे प्रोमोट करायचे असतील तर वेगवेगळे प्लॅन्स या ठिकाणी करावे लागतात. आणि डिपार्टमेंट और
ऑफिस, मग डिपार्टमेंटमध्ये त्यांचा रोल काय आहे, त्यांचा ऑफिसमध्ये रोल काय आहे, हे सर्व या ठिकाणी ठरवून ठेवले जाते. इफ अ वर्कर डज डिसाईड टू लिव्ह यू नीड टू नो व्हाय. जर वर्कर्सला वाटलं की मला इथून लिव्ह व्हायचं आहे, मग तुम्ही काय करू शकता, यू नीड टू नो व्हाय. ते असे लिव्ह का मागत आहेत, ते असे सोडून जाण्याचा का प्रयत्न करीत आहेत, त्याचे रिझन्स तुम्हाला फाइंड आउट करावे लागतील. त्यासाठी या टॅलेंट मॅनेजमेंटमध्ये काय केले जाते, तर योग्य त्या रीतीने प्लॅनिंग करून, त्याचबरोबर त्यांना ॲट्रॅक्ट करून, त्यांचे डेव्हलपिंग करून जो काय एम्प्लॉई आहे, ओके, त्यांचे योग्य प्रकारे टॅलेंट मॅनेजमेंट करून या ठिकाणी कंपनीचे जे काही एम्स आहेत, जे काही ऑब्जेक्टिव्स आहेत ते फुलफिल करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. जो काय एम्प्लॉय आहे त्याने त्या कंपनी सोडून जाऊ नये यासाठी त्याला वेगवेगळी मोटिवेशन त्याला दिले जाते, त्याला प्रोत्साहित केले जाते, वेगवेगळ्या फॅसिलिटीज या ठिकाणी दिल्या जातात आणि त्याचे टॅलेंटचे, त्याच्या स्किल्सचा, नॉलेजचा वापर या ऑर्गनायझेशनमध्ये केला जातो. तर हे या टॅलेंट मॅनेजमेंटचे काय आहेत, मॉडेल्स आहेत, त्यांचं स्टडी आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर या टॅलेंट मॅनेजमेंटची काही स्ट्रॅटर्जी आहे, काही व्यूहरचना आहे. ओके, टॅलेंट मॅनेजमेंटची स्ट्रॅटर्जी काय आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी आता करणार आहोत. तर व्हॉट इज अ टॅलेंट मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी. तर टॅलेंट मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी म्हणजे काय, तर टॅलेंट मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी इज बेस्ड ऑन द टॅलेंट मॅनेजमेंट मॉडेल. ओके, ही जी टॅलेंट मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी आहे ते टॅलेंट मॅनेजमेंट मॉडेलवरती आधारलेली आहे. इट शूड मॅच युअर ऑर्गनायझेशन गोल्स अँड क्लिअरली डिफाईन व्हॉट टाईप ऑफ टॅलेंट यू नीड. ओके, यामध्ये काय केले जाते, तर जे काही ऑर्गनायझेशन आहेत त्या ऑर्गनायझेशन जी गोल्स आहेत ती क्लिअरली या ठिकाणी डिफाईन केले जातात आणि त्यानंतर त्या ऑर्गनायझेशनला जे काही गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी कोणत्या प्रकारची टॅलेंटची गरज आहे. ओके, व्हॉट टाईप ऑफ टॅलेंट यू नीड, कोणत्या टाईपची त्या ठिकाणी गरज आहे ते या ठिकाणी फाइंड आउट केले जाते आणि यू ऑर्गनाइज द टॅलेंट मॅनेजमेंट प्रोसेस बेस्ड ऑन द टॅलेंट मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी. मग या ठिकाणी जे काही टॅलेंट मॅनेजमेंट प्रोसेस आहे ते टॅलेंट मॅनेज स्ट्रॅटर्जीच्या आधारे काय केली जाते, ऑर्गनाईज केली जाते. त्या ऑर्गनायझेशनसाठी त्यांची जे काही गोल्स आहेत ते गोल्स फुलफिल करण्यासाठी कोणत्या प्रकारचे कोणत्या टाईपचे टॅलेंट त्या ठिकाणी गरजेचे आहे ते फाइंड आउट केले जाते. असे टॅलेंट फाइंड आउट केल्यानंतर टॅलेंट मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जीच्या आधारे ते टॅलेंट मॅनेजमेंट प्रोसेस काय केली जाते, या ठिकाणी ऑर्गनाईज केली जाते. मग देअर आर फ्यू डिफरंट टाईप्स ऑफ स्ट्रॅटर्जीज यू कॅन चूज फ्रॉम. मग अशी जी काय टॅलेंट मॅनेजमेंटची काही स्ट्रॅटर्जी आहे त्याचा अनेक टाईप्स आहेत. मग यातील कोणताही टाईप काय करू शकता, तुम्ही चूज करू शकता आणि त्याच्यामधून टॅलेंट मॅनेजमेंटचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याचे काम केले जाते. मग ही टॅलेंट मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जीमध्ये कोणकोणते टाईप्स आहेत, तर स्ट्रॅटर्जी फर्स्ट आहे हायर ओनली टॉप एम्प्लॉईज. ओके, टॅलेंट मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जीमधील फर्स्ट स्ट्रॅटर्जी आहे हायर ओनली टॉप एम्प्लॉईज. त्यानंतर सेकंड स्ट्रॅटर्जी आहे हायर प्रॉमिसिंग स्पेशलिस्ट अँड डेव्हलप देम. ही या टॅलेंट मॅनेजमेंटची स्ट्रॅटर्जी आहे. त्यानंतरची स्ट्रॅटर्जी आहे कंबाईन स्ट्रॅटर्जीज फर्स्ट अँड सेकंड. तर या 3 स्ट्रॅटर्जी आहेत या टॅलेंट मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जीच्या. ओके, तर ही व्यूहरचना कशा प्रकारे काम करते, या व्यूहरचनेचा कशासाठी वापर केला जातो, ते कसे काम करते याचा स्टडी आता आपण या ठिकाणी करणार आहोत. तर स्ट्रॅटर्जी फर्स्ट आहे हायर ओनली टॉप एम्प्लॉईज. ओके, टॅलेंट मॅनेजमेंट करताना काय केले जाते या स्ट्रॅटर्जीच्या आधारे, तर जे काही टॉप एम्प्लॉईज आहेत तेच या ठिकाणी हायर केले जातात. मग या स्ट्रॅटर्जीचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. जी काही स्ट्रॅटर्जी आहे त्याचा वापर जर त्या कंपनीमध्ये केला, त्या ऑर्गनायझेशनमध्ये केला, तर त्याचे कोणत्या प्रकारचे फायदे त्या कंपनीला होऊ शकतात आणि कोणत्या प्रकारचे तोटे या स्ट्रॅटर्जीचा वापर केल्यामुळे त्या कंपनीला होऊ शकतात, त्याचा स्टडी आपण आता या ठिकाणी करणार आहोत. तर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस स्ट्रॅटर्जी आर
यू इमिडिएटली रिसीव टॉप टॅलेंट. याच्यामुळे या स्ट्रॅटजीचा वापर केल्यामुळे काय होतो, तर जी काही कंपनी आहे ती कंपनी काय करेल, जे टॉप टॅलेंट आहे ते इमिडिएटली रिसीव करण्याचा प्रयत्न या स्ट्रॅटजीच्याद्वारे केला जातो. त्यानंतरचं ॲडव्हान्टेजेस आहे, द एम्प्लॉईज विल परफॉर्म वेल अँड प्रोबॅबली रिच हाय परफॉर्मन्स फास्टर. ओके, सेकंड ॲडव्हान्टेजेस काय आहे, द एम्प्लॉईज विल परफॉर्म वेल अँड प्रोबॅबली रिच हाय परफॉर्मन्स फास्टर. थर्ड ॲडव्हान्टेज आहे, यू आर एबल टू ग्रो युअर कंपनी फास्टर. जी काही कंपनीची जी काही ग्रो आहे त्याची जर वाढ करायची असेल तर या स्ट्रॅटजीचा वापर केल्यामुळे काय होणार आहे, ते कंपनीचे फास्ट लेवलवरती ते ग्रो होण्यासाठी याची मदत होणार आहे. कारण या स्ट्रॅटजीमध्ये काय केली जाते, तर जे काही टॉप एम्प्लॉईज आहेत ते हायर या ठिकाणी केले जातात आणि यू आर मोर प्रिपेअर्ड फॉर चॅलेंजेस अँड रिस्क. आणि या स्ट्रॅटजीचा वापर केल्यामुळे काय होतात, कंपनीचे काही वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, जे रिस्क आहेत ते प्रिपेअर करण्यासाठी याची हेल्प या ठिकाणी होत असते. तर या स्ट्रॅटजी नंबर फर्स्ट, हायर ओनली टॉप एम्प्लॉईज, याची अशा प्रकारचे ॲडव्हान्टेजेस त्या कंपनीला मिळत असतात. त्यानंतर याचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर त्या डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे त्याचे तोटे कोणते आहेत, जर ही स्ट्रॅटजी त्या कंपनीमध्ये फॉलो केली तर त्याचे तोटे कोणते होऊ शकतात. तर फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे, इट इज एक्सपेन्सिव्ह. ओके, ही जी काही स्ट्रॅटर्जी आहे ती कशी आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, ती खर्चिक आहे अँड विल कॉस्ट यू एव्हन मोर इफ यू एंड अप नीडिंग टू हायर समवन एल्स. ओके, असे टॉप एम्प्लॉईज हायर करण्यासाठी काय होत असतो, खर्च मोठ्या प्रमाणावर येत असतो. हा या स्ट्रॅटजी नंबर फर्स्टचा काय आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतरचा डिसॲडव्हान्टेजेस आहे, इट कुड बी मोर डिफिकल्ट टू रिटेन टॉप टॅलेंट. ओके, याच्यामधून काय होते, तर जे काही टॉप टॅलेंट आहे ते रिटेन करण्यासाठी कशी आहे, एकदम डिफिकल्ट आहे. त्यानंतरचे थर्ड डिसॲडव्हान्टेजेस आहे, द हायरिंग प्रोसेस मे टेक लॉंगर as you will probably want to select from a wider pool of candidates. Next is, it can be challenging to manage team of top talent. ओके, ही जर स्ट्रॅटर्जी अवलंब केली तर काय होईल, जे काही टॉप टॅलेंट आहेत ओके त्यांचे इट कॅन बी चॅलेंजिंग टू मॅनेज टीम ऑफ टॉप टॅलेंट. ओके, टॅलेंटची जी काही टीम आहे ते मॅनेज करणे या ठिकाणी चॅलेंजिंगचे आहे. ओके, ती सहज मॅनेज करता येत नाही, त्यामुळे हा या स्ट्रॅटर्जीचा काय आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहे. आणि लास्ट डिसॲडव्हान्टेज आहे, हॅविंग टू मेनी टॉप परफॉर्मर्स ऑन अ टीम कॅन लीड टू कॉम्पिटिशन अँड रिझल्ट इन अंडर परफॉर्मन्स. हे या स्ट्रॅटर्जी फर्स्ट, हायर ओनली टॉप एम्प्लॉईज, याचे काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस या ठिकाणी त्या कंपनीला होत असतात. त्यानंतर या टॅलेंट मॅनेजमेंटमधील सेकंड स्ट्रॅटर्जी आहे, हायर प्रॉमिसिंग स्पेशलिस्ट अँड डेव्हलप देम. तर याचे देखील काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ही जी काही व्यूहरचना आहे, जी काही स्ट्रॅटर्जी आहे ती स्ट्रॅटर्जी कोणती आहे, तर हायर प्रॉमिसिंग स्पेशलिस्ट अँड डेव्हलप देम. ही जी काही स्ट्रॅटर्जी आहे त्याचा वापर जर कंपनीमध्ये केला तर त्याच्याने कोणते फायदे होतात, कोणते तोटे होतात, त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर या स्ट्रॅटर्जी सेकंडचा फर्स्ट ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर यू कॅन फाइंड टॅलेंट फास्टर. जर ही स्ट्रॅटर्जी त्या कंपनीमध्ये टॅलेंट मॅनेजमेंट करताना याचे इम्प्लिमेंटेशन केले, त्या ठिकाणी त्याचा वापर केला तर काय होणार आहे, जे काही टॅलेंट आहे एम्प्लॉयचे ते फास्ट पद्धतीने फाइंड आउट करता येणार आहे, ते शोधून काढण्यात त्याची मदत होणार आहे. दिस मे बी नेसेसरी इफ यू आर इन अर्जंट नीड फॉर टॅलेंट अँड हॅव इनसफिशियंट टाईम टू सर्च फॉर टॉप एम्प्लॉईज. ओके, काय होणार आहे, जर तुम्हाला अर्जंटली टॅलेंटची गरज असेल तर या स्ट्रॅटर्जीमुळे काय होणार आहे, जे काही टॉप एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडे जे काही टॅलेंट आहे ते या ठिकाणी सर्च करण्यासाठी, ते फाइंड आउट करण्यासाठी याची मदत या ठिकाणी होत असते. त्यानंतरचं या सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे, यू विल लाईकली सेव्ह मनी ऑन सॅलरीज.
ओके, या स्ट्रॅटर्जीमुळे काय होतं, जे काही मनी आहे, ओके, जी सॅलरी आहे ती सॅलरी या ठिकाणी सेव्ह करता येते. त्यानंतरचा थर्ड ॲडव्हान्टेजेस आहे, the employee has the potential to become a skilled and loyal professional. And last advantages are, you can hire 2 or even 3 promising specialists for the same amount as for one top performer. ओके, एक टॉप परफॉर्मरसाठी या ठिकाणी काय केले जाते, 2 किंवा त्याच्यापेक्षा 2 किंवा 3 ओके हे अमाऊंट या ठिकाणी हायर केली जाते. तर हे सर्व काय आहेत, स्ट्रॅटर्जी सेकंडचे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर या स्ट्रॅटर्जीचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर ते डिसॲडव्हान्टेजेस कोणते आहेत, तर युअर कंपनी मे ग्रो स्लोअर. ओके, या स्ट्रॅटर्जीचा जर त्या कंपनीमध्ये वापर केल्यामुळे काय होणार, ते कंपनी कशी होणार आहे, तर त्याची जी वाढ आहे ती स्लो पद्धतीने होत असते. त्यानंतर सेकंड डिसॲडव्हान्टेजेस आहे, कम्पेअर टू टॉप टॅलेंट, दिस हायर लॅक्स ऑफ नॉलेज, दिस कॅन लीड टू लोअर परफॉर्मन्स. ओके, फर्स्ट स्ट्रॅटर्जी कोणती होती, तर हायर ओनली टॉप एम्प्लॉईज. याच्यामध्ये काय केले जाते, टॉप टॅलेंटपेक्षा ओके जेव्हा याचे कम्पेअर केले जाते तेव्हा काय होते, तर जे काही नॉलेज आहे त्या या ठिकाणी काय आहे, हायर लॅक्स ऑफ नॉलेज, असे नॉलेज या ठिकाणी त्याचा अभाव पडतो आणि दिस कॅन लीड टू लोअर परफॉर्मन्स. आणि त्यामुळे काय होतं, या ठिकाणी जे परफॉर्मन्स दिला जातो त्याची लेवल या ठिकाणी लो होत असते. हा याचा पण देखील काय आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतरचा डिसॲडव्हान्टेजेस आहे, यू मे नीड टू हायर अनदर स्पेशलिस्ट इफ द एम्प्लॉई कॅनॉट हँडल दी रोल. ओके, याचा तोटा आणखीन काय आहे, जर जे काही एम्प्लॉय आहेत त्यांना त्यांचा रोल योग्य त्या प्रकारे हँडल नाही करता आला तर तुम्हाला अनदर स्पेशलिस्ट व्यक्ती त्या ठिकाणी हायर करावी लागेल आणि ते अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतरचा डिसॲडव्हान्टेजेस आहे, इट रिक्वायर्स अ लार्जर इन्व्हेस्टमेंट इन डेव्हलपमेंट. ओके, ही जी काही स्ट्रॅटर्जी आहे त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी काय करावे लागते, लार्जर अमाऊंट या ठिकाणी इन्व्हेस्ट करावी लागते. आणि लास्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे, द स्ट्रॅटर्जी मे फेल एंटायरली अँड यू विल नीड टू रिवर्ट टू ऑप्शन फर्स्ट. असे या स्ट्रॅटर्जी सेकंड ओके, जी सेकंड स्ट्रॅटर्जी आहे, हायर प्रॉमिसिंग स्पेशलिस्ट अँड डेव्हलप देम, जर याचा वापर केल्यामुळे कंपनीला अशा प्रकारचे फायदे असे तोटे त्या ठिकाणी होत असतात. त्याचनंतर यामधील ओके या टॅलेंट मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जीमधील थर्ड अँड लास्ट स्ट्रॅटर्जी आहे, कंबाईन स्ट्रॅटर्जी फर्स्ट अँड सेकंड. जी फर्स्ट स्ट्रॅटर्जी आहे आणि जी सेकंड स्ट्रॅटर्जी आहे त्यांचे कॉम्बिनेशन या ठिकाणी केले जाते आणि याचे कॉम्बिनेशन करून त्या कंपनीमध्ये ही स्ट्रॅटर्जी ही व्यूहरचना काय केली जाते त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. मग याचा वापर केल्यामुळे ओके स्ट्रॅटर्जी त्या ठिकाणी वापर केल्यामुळे काय होणार आहे, त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आणि काही डिसॲडव्हान्टेजेस त्या कंपनीला मिळणार आहेत. मग फायनली the pros of combining the two above are, it gives you the best of both worlds and it also allows you to take advantage of a combination of new hire and existing talent. अशा दोघांचे कॉम्बिनेशन केल्यामुळे काय होणार आहे, तर एक्झिस्टिंग टॅलेंट हे सोडून न्यू हायर टॅलेंट या ठिकाणी काय होणार आहे, एक्झिस्टिंग होणार आहे, ते हायर या ठिकाणी करता येणार आहे. Having top talent and potentially good specialists, for example, young employees will help the specialists grow faster and motivate them, and it leads to knowledge transfer. Top talent can teach other employees. असे अनेक ॲडव्हान्टेजेस या थर्ड स्ट्रॅटर्जीनुसार त्या कंपनीला होत असते. तर थर्ड स्ट्रॅटर्जीमध्ये काय केले जाते, तर जी काही स्ट्रॅटर्जी फर्स्ट आहे आणि जी स्ट्रॅटर्जी सेकंड आहे त्यांचे कॉम्बिनेशन या ठिकाणी केले जाते आणि ती कंपनी या दोघांचे कॉम्बिनेशन करून योग्य त्या प्रकारे टॅलेंट मॅनेजमेंट करून वेगवेगळे ओके फायदे मिळवण्याचे प्रयत्न या ठिकाणी करीत असतात. त्यानंतर ऑल दी सेम देर इज वन कॉन, इफ यू द स्पेसिफिक रिक्वायरमेंट सच ॲज यू आर इन अर्जंट नीड ऑफ ग्रोथ और इफ यू आर ऑन अ टाइट बजेट, sticking to a single strategy may be more appropriate.
तर असे अनेक ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस त्या कंपनीला हे स्ट्रॅटर्जी जी काय टॅलेंट मॅनेजमेंटची काय स्ट्रॅटर्जी आहे त्याचे अवलंब केल्यामुळे असे फायदे आणि तोटे त्या कंपनीला मिळत असतात. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये जे काही टॅलेंट मॅनेजमेंट कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट नक्की काय आहे, जे एम्प्लॉयचे टॅलेंट आहे ते कशा प्रकारे याच्या कंपनीमध्ये त्याचे व्यवस्थापन केले जाते, जी काही कंपनी आहे ज्या एम्प्लॉईजकडे असे टॅलेंट असेल तर ते टिकून ठेवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करते, त्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटर्जी वापर करते, यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण हे जे काही टॅलेंट मॅनेजमेंटची काही स्ट्रॅटर्जी आहेत ते कशा प्रकारे बिल्ड केल्या जातात, ओके, याचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. ओके, थँक्यू.